नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे इथं गायरान जमीन घोटाळा प्रकरणी धक्कादायक बाब आता समोर आली आहे। अधिकार नसताना सुद्धा जमीन विक्री केलेल्या पंचांच्या वारसांचीही फसवणूक झाल्याची गंभीर बाब समोर आली। यामध्ये सुगंधाबाई तानाजी जाधव आणि रवींद्र तानाजी जाधव यांना अवघे 2 लाख रुपये देण्यात आल्याची माहिती स्वतः जाधव कुटुंबियांनी दिली। मात्र खरेदीवर सरकारी बाजारभाव मूल्य 42,68,000 रुपये इतका असल्याचा उल्लेख करण्यात आला। जाधव कुटुंबाची प्रतिक्रिया जाणून घेत असताना त्यांनी मात्र यावर बोलण्यास नकार दिलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी तथा गायरान जमीन खरेदी करणाऱ्यांचे मुख्य सूत्रधार राजेंद्र बोरगुडे यांनी जाधव कुटुंबाला धमकावत घरी बोलवून घेत कुठलीही प्रतिक्रिया न देण्याचा दम भरला। यावेळी नेमकं काय घडलं ते पाहूया। नाशिकच्या नैताळे येथील गायरान जमिनीच्या प्रकरणी ज्यांनी विक्री केलेली आहेत आणि ज्यांनी खरेदी केलेली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे कुटुंब आहे जाधव कुटुंब आणि यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये विक्री दिलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर या कुटुंबाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा देखील आम्ही प्रयत्न करतोय। मात्र जे संबंधित खरेदी करणारे जे व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्यावर फोन करून त्यांना या प्रकारे दमदाटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तातडीनं त्यांना त्यांच्या घरी बोलवलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या ज्या महिला आहेत आणि पुरुष जे आहेत ते त्यांच्या घरी जात आहे। आपण देखील त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। काय या सगळ्या दरम्यान तुमचं म्हणणं आहे? तुम्ही खरेदी दिलेली आहे का? तिकडे चला काका तुम्ही ऐका ना, कुठे चाला? का बरं बोलवलं मी तेच पाहून तुम्ही नका प्लीज। तुम्ही दबावात आहात का कुणाच्या? तुम्ही त्यांच्याकडे चला। दबावात आहात का तुम्ही कुणाच्या? नाही ऐका, काय या सगळ्या दरम्यान तुम्ही जी खरेदी दिलेली आहे त्याचे पैसे मिळाले तुम्हाला? पैसे मिळाले तुम्हाला? तीच सांगू ना आम्ही, तिथे सांगू काय सांगा। एकूणच आपण बघतोय की हे जे जाधव कुटुंब आहे ते या नैताळे गावामध्ये या ठिकाणी राहतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर या ठिकाणी या कुटुंबानं प्रतिक्रिया देण्यासाठी नकार दिलेला आहे। तातडीनं त्यांच्या घरी जे राजेंद्र बोरगुडे आहे त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये फोन करून बोलवलेला आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जे राजेंद्र बोरगुडे आहे त्यांचा या ज्यांच्याकडनं विक्री करून घेतलेली आहे त्यांच्यावर किती दबाव आहे हे यातून समोर येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। आता हे प्रकरण ताजं असतानाच आणखी एक पंचांच्या वारस असलेल्या आणि ज्यांनी राजेंद्र बोरगुडे यांच्या नातलगांना गायरान जमीन विक्री केली त्या सुमनबाई रानूबा शिंदे यांना पुढारी न्यूज एका शेतात गाठलं। सुमनबाई आजही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात। मुलगा बाळू रानू शिंदे हा ग्रामपंचायत शिपाई म्हणून कर्मचारी आहे। त्यांना अवघे 40,000 रुपये देण्यात आले असून प्रत्यक्षात खरेदी खतावर शासकीय बाजारभाव मूल्य 3 लाख रुपये आहे आणि त्यामुळे राजेंद्र बोरगुडे यांच्या गायरान जमीन घोटाळ्याचं भिंग आता फुटलेलं आहे। सुमनबाई शिंदे काय म्हणाल्या आपण ऐकूया। नाशिकच्या नैताळे गावातील गायरान जमीन घोटाळ्या प्रकरणी ज्या जमिनी आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्यांनी या सगळ्या दरम्यान विक्री केलेली आहे ते आपल्यासोबत आहेत सुमनबाई रानूबा शिंदे असं त्यांचं नाव आहे। त्या आजी आहेत एका शेतामध्ये, त्या आता दुसऱ्याच्या घरी मोलमजुरी करण्यासाठी गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आजी, किती जमीन होती तुमच्या नावावर? सांगता मी पाहिलं सुद्धा नाही ते वावर। पाहिलं नाही कुणीकडे ते माहिती नाही। आणि मग किती पैशांना विकलं? सांगता नाही यायचं। फक्त 40,000 रुपये दिले मला। हा, काय सांगितलं? काही नाही सांगेल। दीड अंगठा दिला, आपल्याला अंगठाच येतो काही सही येत नाही। मायपोर तसंच आम्ही दोन्ही असंच। आणि कोणाच्या नावावर करून दिली ती जमीन तुम्हाला काय आठवतं? ते काय सांगता नाही यायचं मला। ते कोणाच्या नाव जमीनचं माहितीच नाही ना। कोणाला विकली तुम्ही जमीन ते माहितीच नाही। फक्त आपली ये होती बाई, मला ते नाव येत नाही त्यांचं। आबांती राजेंद्र बोरगुडे, हा तेच होते। तेनच नेलं होतं गाडीमध्ये आम्हाला। निफाडा नेलं, निफाडवरून लासलगावला नेलं। कशाचे पैसे आले काय सांगितलं? मग म्हणे तुमच्या माणूस याच्यामध्ये कामाला होता ना फैलाच्या, त्याचा पगार येऊ राहिला। मग आता मला काय माहिती। म्हणजे तुमच्या घरच्यांचा पगार येतोय ते पैसे आले सहाय्य करायला बोलू? ते किती दिवस झाले त्याला, लय दिवसाचे कामाला होते का नव्हते मलाही नाही सांगता यायचं। पहिलं ही संपूर्ण जी जमीन तुम्ही विकली
त्या विक्री याच्यामध्ये एक घोषणापत्र असतं ज्याच्यावर तुम्ही जी जमीन विकताय ती तुमच्या मालकीची आहे असं म्हणून विकली जाते. असं काही माहिती आहे तुम्हाला? नाही जमिनी म्हणजे आम्हाला वावरच माहिती नाही. वावर कुठे मी अजून ते पाहिलं नाही. तुम्हाला जमीनच नाही.